नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या सगळ्यांचं स्वागत. विद्यार्थी मित्रो, आजकालचं कॉम्पिटिशन बघता खूप टफ झालेलं आहेत आणि लाखभर फॉर्म येतात एक 5 आणि 10 जागेसाठी. त्यामुळे विद्यार्थी मित्रो, इथे सगळेच जण यशस्वी होणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही काहीतरी एक्स्ट्रा कोर्स करा, ज्यामध्ये शेअर मार्केट झालं, ट्रेंडिंग झालं किंवा इतर. विद्यार्थी मित्रो, कारण की इथं सगळ्याच जणांचं काम होऊ शकत नाही आणि यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही दुसरीकडेही प्रयत्न करीत राहा, याही वर फोकस करा. परंतु विद्यार्थी मित्रो, एक प्लॅन तयार ठेवा. तर विद्यार्थी मित्र, आपण गट ड संदर्भात महत्त्वाची माहिती देतो. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. चॅनल नवीन असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आरोग्य भरती 2023 आरोग्य भरती गट क आणि गट ड आता निकाल जाहीर होण्यासाठी विद्यार्थी प्रयत्न करीत आहेत. यामधील गट क च्या बऱ्याच पदांचा निकाल जाहीर झाले आहेत. रोज आपल्याला खूप सगळ्या विद्यार्थ्यांच्या कमेंट येतात की गट ड पदाचा रिझल्ट कधी जाहीर होणार, त्या संदर्भात काही माहिती द्या. तर विद्यार्थी मित्र, मागे स्पर्धा परीक्षा समन्वय समिती यांनी ज्यावेळेस भेट घेतली त्यावेळेससुद्धा त्यांनी सांगितलं होतं की एक 8 ते 10 दिवसात निकाल जाहीर करू. तसंच एक ऑडिओ क्लिपसुद्धा व्हायरल झाली, ज्यामध्ये आरोग्य विभागाचे कर्मचारी सांगताय की काम चालू आहेत, लवकरच निकाल हा जाहीर केला जाईल. तर ते विद्यार्थी मित्रांनो, लवकरच सर्व जिल्ह्यांची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी येणार आहेत. त्यासाठी आता काटेकोरपणे सर्व तपासणी करून कामकाज चालू असून ते पूर्ण झाल्यानंतरच पुढील निकाल प्रक्रिया जाहीर होणार. तर कोणत्या जिल्ह्याचं मेरिट हे सगळ्यात कमी असणार? तर विद्यार्थी मित्र, आता गट ड चा रिझल्ट बघता गट क चा रिझल्ट बघता खूप कमी रिझल्ट लागला आहेत. कमी मार्कवाले उमेदवाराचं सुद्धा काम झालेलं आहे. तर विद्यार्थी मित्र, यामध्ये सर्वात कमी रिझल्ट हा जे विद्यार्थ्यांकडे क्षेत्र कर्मचारी म्हणजे फवारणी कर्मचारीचं जे सर्टिफिकेट होतं आणि त्याच्याच बेसवर ज्यांनी फॉर्म भरला त्यांचं मेरिट हे सगळ्यात कमी लागणार असून ओपनचा जो विद्यार्थी असेल त्याचं 130पर्यंत किंवा 140पर्यंत मेरिट जाऊ शकतं आणि कॅटेगरीचा जो उमेदवार आहे त्याचं 120पर्यंत मेरिट जाऊ शकतं, कारण की त्याला खूप कमी फॉर्म आलेले आहेत आणि यामध्ये हायेस्ट फक्त 144वाला आहेत, ज्यामध्ये विद्यार्थी मित्र तिथं खूप कमी मेरिट लागणार आहेत. सगळ्यात मोठा फायदा हाच आहे की ज्यांच्याकडे काही टेक्निशियनचं सर्टिफिकेट असतं त्याला जास्त फायदा होत असतो, कारण की त्या उमेदवाराला टेक्निशियनचा मोजका अभ्यास असतो आणि त्याला कॉम्पिटिशनसुद्धा कमी असतं. त्यामुळं काहीतरी ज्याच्याकडे आहे तो कॉम्पिटिशनमधून थोडा वेगळा होतो आणि त्याला इतकं कॉम्पिटिशन राहत नाही. पोस्ट मिळवणं सोपं असतं. त्यामुळं विद्यार्थी मित्र, ज्याच्याकडे एक पण काहीतरी टेक्निशियन असेल किंवा नसेल त्यांनीसुद्धा अजूनही वेळ गेलेली नाही, त्यांनी 100% काहीतरी टेक्निशियनचा कोर्स करून ठेवा, जेणेकरून पुढील ज्या स्पर्धा परीक्षा येतील त्यामध्ये तुम्हाला टिकता येईल आणि खूप मोठी संधी असेल काम होण्याची. कारण की विद्यार्थी मित्र, खूप भयंकर स्पर्धा असल्यामुळे इथं खूप मोठं कॉम्पिटिशन आहेत. भावांनो, इतकं टफ मेरिट जात आहे की सरळ आणि प्लेन म्हणजे रेग्युलर जे विद्यार्थी लढणार आहेत 10वी 12वी ग्रॅज्युएशनमधून, याचं जे लढणारे विद्यार्थी आहेत यांच्यासाठी खूप अवघड आहे पोस्ट मिळवणं. आणि विद्यार्थी मित्र, 7-7 8-8 वर्षापासून विद्यार्थी अभ्यास करीत आहे. ते विद्यार्थी पडलेले आहेत, त्यांना पोस्ट मिळत नाही आहेत, पोस्ट निघत नाही आहेत. तर विद्यार्थी मित्र, कॉम्पिटिशन हे तोडण्यासाठी तुम्हाला काहीतरी टेक्निशियनचा आधार घ्यावाच लागेल आणि टेक्निशियनमुळे मेरिटचा टक्कासुद्धा खूप कमी असतो. आणि आता हे प्लेन म्हणून विद्यार्थी मित्र, खूप टेक्निशियन आपले प्लेनमधून मेरिटचा टक्का खूप वाढलेला आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्र, एकच विनंती आहे की काहीतरी एक्स्ट्रा कोर्स करा टेक्निशियनचा. त्यामुळं 100% विद्यार्थ्यांना फायदा होत आहेत आणि अजून तरी विद्यार्थी मित्र, टेक्निशियनच्या क्षेत्रामध्ये इतकं कॉम्पिटिशन नाही आहेत. आता इथून पुढं टेक्निशियनच्या क्षेत्रातही कॉम्पिटिशन वाढायची 100% दाट शक्यता आहे, कारण की गर्दी खूप वाढलेली आहेत आणि ज्या जिल्ह्यामध्ये गट डच्या कमी जागा आहेत तिथं मेरिट कमी जाणार आहेत, कारण की सर्व महाराष्ट्रभर खूप जिल्हे आहेत आणि यामध्ये वेगवेगळे कार्यालय असल्यामुळे काही जिल्ह्यांची मेरिट हे कमी सुद्धा लागू शकतात. अशाच माहितीसाठी चॅनल अपडेट राहा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तुमचा खूप खूप मी आभारी आहे. धन्यवाद.